हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज एकदम सोप्या पद्धतीने आपण लेस लावून ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। तर हे पहा, इथे मी ब्लाउजचं आपल्या गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे। तर 9.5 किंवा 10 आपण असं घेऊ शकतो, आपल्या जे उंचीनुसार आपल्याला जेवढा गळा हवा असेल तेवढा। आणि ह्या पद्धतीने आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला गळा। त्यानंतर इथे जे मेन फॅब्रिक होतं त्यावरती ठेवून मी थोड्याशा अंतरावरती कटिंग करून घेतलेलं आहे। मेन फॅब्रिक जे आहे ते तंतोतंत म्हणजे व्यवस्थित आहे असं कटिंग करायचं नाही, थोडंसं एक्स्ट्रा असेल तरी चालतं। तर त्यानंतर आपण हे जे कमरेचं आहे स्टिचिंग, तर ती सुरुवातीला करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सोपी डिझाइन आज पाहणार आहोत। तर पाहू शकताय तुम्ही, आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा, व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल। तर कमरेची स्टिचिंग झालेली आहे, त्यानंतर व्यवस्थित सेट करून आपण गळ्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे। तसंच गळा आपण स्टिच करून घ्यायचा आहे। 1 इंच अंतर ठेवून आपण गळ्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे। पाहू शकता, अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित आपण कपडा जो खालचा बाजूचा आहे तर तो कुठेही चुनी न पडू देता आपण स्टिचिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत, आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घेतल्यानंतर आपण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, आपला जो गळा आहे तो व्यवस्थित पलटला जातो। हे पहा, अशा प्रकारे गळा आपण पलटून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती एक दाब टिप मारून घ्यायची आहे, त्यामुळे गळा फिनिशिंगमध्ये बसणार आहे। लेस लावताना वगैरे आपल्याला काही अडचण येणार नाही किंवा चुन्या पडणार नाही। तर यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, कमरेच्या बाजूला पण आणि गळ्याच्या बाजूला पण टिप मारून घ्यायची आहे। तर मैत्रिणी, या अगोदरसुद्धा अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती। तर ब्लाउज डिझाईन्सचे म्हणा, कटिंग, स्टिचिंग, त्यानंतर कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग, प्रिन्सेस कट ब्लाउजचे पेपर कटिंग, त्यानंतर फुगाबाई, सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहे ती फुगाबाई, असे बरेचसे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। तर ते सुद्धा तुम्ही जर पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जेव्हा कधी तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओज पाहून घ्या। म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही पाहून घ्या ते व्हिडिओज, म्हणजे तुम्ही जर स्टिचिंग करत असाल तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत। आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते नेहमीच। तर हे पाहू शकता, त्यानंतर गळ्याची टिप मारून नंतर मी चारही बाजूला अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे। आणि एक्स्ट्राचं जे कापड होतं तर मी इथे ते कटिंग करून घेत आहे। तर पाहू शकता, अशा प्रकारे आपण कटिंग करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला इथे पाठीमागच्या बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत। तर 4 इंचावरती उभा आणि खालच्या साईडने अर्धा इंच असं टक्स मारून घेतलेले आहेत। तर इथे मी आता लेस लावण्यासाठी घेत आहे। तर इथे सेम कलरची, पिंक कलरची मी लेस घेतलेली आहे। जर तुमची साडी जर कॉन्ट्रास्टमध्ये असेल आणि जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्टची अशी लेस असेल तर तुम्ही ती लेससुद्धा वापरू शकता, कारण त्यामुळे सुद्धा आपली डिझाईन जी आहे तर एकदम उठून दिसणार आहे। तर हे पाहू शकता, कोपऱ्याच्या साईडने म्हणजे जे कोण आहेत तर तिथे लेस अशी आपल्याला दुमडून तिथे कोण काढून घ्यायचे आहेत। तर त्या ठिकाणी आपल्याला सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून टिप मारून घ्यायची आहे। तर हे पहा, एका बाजूने टिप मारून झालेली आहे। तर लेसला दोन्ही बाजूने टिपा मारून घ्यायच्या आहेत, त्यामुळे लेस आपली कुठल्याही बाजूने उचकणार नाही। दोन टिपा लेसला येणारच आहेत। जर सिंगल एकदम छोटी असेल तर 1 टिप मारू शकताय तुम्ही, आणि इथे थोडीशी मोठी असल्यामुळे 2 टिपा मारत आहे मी इथे। तर त्यानंतर एक लेस झालेली आहे लावून, त्यानंतर दुसरी आणखीन थोडीशी चिटकून थोडंसं एक गॅप ठेवून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। त्या अगोदर इथे मध्य काढून घेऊन आपण डिझाईन करून घेणार आहोत छोटीशी। जर आपल्याला ज्या प्रकारची डिझाईन करायची आहे तसा आपण आकार देऊन इथे शेप देऊन घ्यायचा आहे मध्यभागावरती, आणि इथे अशा प्रकारे आपल्याला आता लेस अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता, आता मी इथे लेस अटॅच करत आहे। तर पहिली जी लेस आहे ते आपण इथं कोण काढून घेतलेले आहे, आणि दुसरी लेस लावताना इथे डायरेक्ट मी गोल घेतलेला आहे। आणि यानंतर हे पाहू शकता, अशा प्रकारे आपण इथं ओव्हल शेप खाली दिलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही गोलसुद्धा देऊ शकता, किंवा ड्रॉपचा आकार देऊ शकता, किंवा षटकोनी आकार देऊ शकता, किंवा शंकरपाळे आकार असा देऊ शकता आपल्या आवडीनुसार। तर इथं मी ओव्हल शेप दिलेला आहे, आणि
आपली ही दुसरी लेससुद्धा अटॅच करून घेतलेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट करा। कमेंट केल्यामुळे मला लक्षात येईल की तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही, कसा वाटला हे कळून जाईल। आणि तुमचं जर आणखीन दुसरे कुठले प्रकारचे पेपर कटिंग वगैरे हवे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता। यानंतर मी इथे हे लावून घेतलेलं आहे नॉट आणि गोंडे वगैरे करून घेतलेले आहेत। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून नवीन जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल। तर चला तर मग भेटूया अजून अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत थँक्यू। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।